नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी सिद्धांकिनी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे SK व्लॉग्स. तर बऱ्याच दिवसांनी आपण आज ट्रेकिंगला चाललो आहोत. मागच्या टायमिंगला जून महिन्यात आपण इथली हरिश्चंद्रगडची ट्रेक केली ती. आता डायरेक्ट 2026चा जानेवारी महिना चालू झाला आहे. 2026ची पहिली ट्रेक आहे आपली. माझ्या मागे तुम्ही बघू शकता 2 सुलके दिसतात. किल्ला नाही, 2 सुलके आहेत, त्यांची आपल्याला ट्रेक करायची आहे. पूर्ण वरती पण जातात रॅपलिंग करून, पण आपल्याला अर्ध्यापर्यंत जायचं आहे. अर्ध्या पाऊण तासाची ट्रेक आहे. म्हणून बघा 12:53 म्हणजे 1 वाजता जवळजवळ आपण ट्रेक चालू केलेली आहे. तर वेळ न घालवता या ब्लॉगला सुरू करूया. तर ब्लॉग पूर्ण बघा. इथं बघा खानावळ आहे, 80 खानावळ पण बंद आहे. आज मंगळवार आहे म्हणून बंद असेल मला वाटतं. शनिवार रविवारी चालू असेल विकेंडला. इथं आपली गाडी लावलेली आहे. आणि हा एरिया बघा कसा आहे. इथं पण डोंगर आहे, पाण्याची टाकी. आणि इकडे असा वाडी टाईप आहेत, घरं आहेत बघा खूप. आणि आपल्याला जायचं इथून, हा रोड दिसतंय, इथून जायचं आहे. एक दादा गेला इथून, त्याची व्हिडिओ काढायचा विसरलो मी. पण तो बोलला रेग्युलर जी माणसं जातात ते अर्ध्या तासात त्या इथं भगव्याची इथं पोचतात. पण आपल्याला पण 6 महिने ट्रेक नाही केली बोलल्यावर खूप दम लागणार आहे. 1 तास पकडून चालला आपल्याला वरती जायला. तर इथून जायचं आपल्याला. तर चला जाऊया. इथे बघा रोड चालला आहे. इथं नॉर्मल ब्रिज दिसतं आहे. इथून नाही जायचा, काही लोक इथून जातात, चूक करतात ना, भटकतात. आपल्याला इकडून जायचं आहे. चला, ही खानावली इथं आहे, इथे गाडी लागली, इथून जायचं आहे. एकदम पक्की घरं आहेत. एवढं वरती म्हणजे जवळजवळ 2 घाट चढून आलो आपण. तरी प्रॉपर म्हणजे वाडी पण नाही बोलता येणार, गाव आहे. सिमेंटचा रोड पण चालला आहे. खूप गाव डेव्हलप झाले हल्ली. असा रोड चालला आहे. इथून जायचं आहे आपल्याला. प्रियश आहेत माझ्यासोबत ट्रेकला. काल रात्री 8 वाजता त्यांनी मेसेज केला का ट्रेकला जायचं आहे, आणि लगेच आज निघून आलो. आमचे असे अचानक भयानक ट्रेक होतच असतात, सगळ्या विदाऊट प्लॅनिंगच होतात. तर इथं बघा कसला भारी एरिया आहे. इथून आपण आलो आणि इकडून जायचं आपल्याला. चला, तिकडे पण रोड चालला आहे, तिकडे जाऊ नका. वगैरे इथं मंदिर दिसतं आहे, इथून जायचं आहे. इथं बघा कसं पेंडा, आपल्या याच्या पेंडा बोलतात, पेंडा साजवून ठेवला आहे. पेंड्याच्या गंजी, प्रेज बोलते पेंड्यांच्या गंजी. मला नाही माहीत, तुम्ही कमेंट करून सांगा नक्की काय बोलतात त्यांना. इथं पण आहेत बघा ते आपले 2 तैल बैल शिखर. रोड भारी आहे, सरळच्या सरळ. गाडी आलीच ती, गाडी इथपर्यंत येऊ शकते. इथं कुठेतरी लावायची, ट्रेक चालू करू शकता. इथं त्या गंजींचे इथं फोटो काढतो आम्ही, इंस्टा स्टोरी टाकण्यासाठी. तर 2-3 फोटो मारू आणि निघू. आम्ही फोटो काढायला एवढा टाईम केला आहे का वाजलं बघा किती, 1 वाजून 33 मिनटं. 30 मिनटं आम्ही इथंच खालीच आहे. अजून ट्रेक चालू पण नाही झाली. जाम फोटो वगैरे काढलेत. तर बघा अजून तिथं शूट करते. कधी पोचवतो मला वाटतं 2 तास जातील अजून, असंच रस्त्यात फोटो काढून. सिमेंटचा रोड आता संपला आहे, आता कच्चा रोड चालू झाला आहे. जसं जसं जवळ चाललो तसं तसं तर किल्ला मोठा वाटायला लागला आहे. चला, धीरे धीरे बड़ा हो रहा है. ये सह्याद्री हमको फसाती है, इसीलिए इसको सह्याद्री बोला गया है. इथं आता 2 रोड गेलं, एक या साईडने गेला आहे आणि एक या साईडने गेला आहे. इथं कुठं असं खाना खुना पण नाहीत आणि कोण सांगायला पण नाही. आता करायचं काय, मला वाटतं राईट मारून जायला लागेल पैसे आपल्याला. राईट मारून ट्राय करायचा. कन्फ्युजन है सोल्यूशन, कुछ पता नहीं. काय करायचा, नाही राईट वाटते मला. माझा राईट आहे, तुझा लेफ्ट आहे ना. राईट मारतो पहिले, राईटचा रिस्क घेऊ. मला वाटतं राईटच असेल बहुतेक. काय बोललं तर गट फिलिंग माझी बोलते राईट असेल. तर चला जाऊया. फ्रेश बोलू होता लेफ्ट, बघूया शिव्या खाते. तर खरोखर राईटच होते. ट्रेकचाच रूट आहे बहुतेक, बरोबरच आहे मी. चला, इथं बघा बुटांचं छाप दिसून येतात. म्हणजे आम्ही नाही मारलं, आधी कोणतरी आला असेल. माझ्या बुटाचं वेगळं आहे बघा, वेगळं आहे. तर चला, बरोबर चाललो. पूर्ण जंगलातून रोड चालला आहे, खतरनाक. 4 बाजूनी झाडा
आणि एकच रूट, जाम भारी मजा येते आणि वाटत नाही पहिल्यांदा ट्रेकला चाललो म्हणजे 6 महिन्यात ना, नॉर्मलच वाटते. ट्रेक अजून हार्ड झालेली नाही, वरती जशी चढण चालू होईल तसा दम लागेल. तर चला जाऊ लवकरच. किल्ल्यावर एक मंदिर पण आहे मध्येच, 2 सुलक्याच्या मध्येच भैरवनाथाचं मंदिर आहे. आता इथे पण 2 रोड आले, तोच रोड मला वाटतं इकडून आला असा विषय. हो, तो असा आला असता असं वाटतंय. आता काय अनुमानच लावू शकतो आपण. हा परफेक्ट रोड आहे आपला, चुकलं तर परत ब्लॉक चालू करू. चला जाऊ. आम्हाला आहे ना 2 तास नाही 4 तास लागतील. प्रियसला येड लागला बघा, रीलचा येड लागला त्याला. 17 Pro Max घेतला आहे तर आता ऐक नाही भाई. ये भगवा रंग 17 Pro Max दाखव. नाद नाही, शेडको या ना झाली. 5-5 मिनिटाला थांबते. आज काही नाही पोचवतो वाटतं. आम्ही नुसतं व्हिडिओ काढते, रील बघा बघता. प्रियश नाईक फॉलो करा. प्रॅक्टिस चालू आहे. तो आता सांगू का तू कुठं चाललास? नको, नाही सांगत, पण तू लई लांब चालला आहे. मला टाकून चालला आहे. ठीक आहे, बघू आपण कधीतरी त्याला बदला घेऊ, टाकून जाऊ कुठेतरी. लई लांब चालला आहे, रीलची प्रॅक्टिस करते. आता आम्ही दुबईला पण जाऊन आलो, तर दुबईचा व्लॉग काही मी बनवला नाही. आता मनाला वाईट वाटते, दुबईचा व्लॉग बनवला पाहिजे होता. ठीक आहे, नाही बनवला काय, दुसरी कंट्री जाऊ तिथे बनवू. आता नेक्स्ट ट्रिप राजस्थानची आहे. राजस्थानचा व्लॉग बघायला भेटेल तुम्हाला. बाहेर देशात पहिल्यांदा गेलो तो, व्लॉग नाही बनवला. असं वाटतं स्वतःला 2-3 चापड मारू. जाऊ दे. हा का, जवळ आलोच आपण, तिथून जायचं आहे. आता दम लागायला लागला आहे. एवढा जंगल पॅच आपण चढून आलो. इथून आलो, इथून जायचं आहे. इथून दिसते का आपली गाडी दिसते. इथं गाडी लावली आपण, ती पाण्याची टाकी. इकडून असं फिरून एवढा असा चढून आलो. जवळजवळ पोचलो आपण. जास्त ट्रेक नाही. जेव्हापासून आपण चालू केला आहे ना, 1:33 आपण समजा ट्रेक चालू केला आहे. 1:54 आपण इथपर्यंत पोचलो. आता वाटतं 10 मिनटं लागतील. मग त्या सुलक्याच्या जोपर्यंत ट्रेक आहे तिथपर्यंत पोचू आपण, म्हणजे त्या भगव्या झेंडापर्यंत. ते बघू शकता तुम्ही. लेयर लागलं व्हायला. माझं मार्केट काही वाटतं. चॅनल खोलायचा विचार आहे काय? 2:27 झालं ना, आम्ही अजून वरती गेलो नाही. या एरियातच आम्ही जवळजवळ मागाशी किती 1:55 ना काहीतरी असं काहीतरी झालं होतं. अर्धा तास आम्ही या एरियामध्येच घालवला आहे फोटोसाठी. फक्त फोटोसाठी, एक फोटो आणि थोडा एक रीलसाठी घालवला आहे. प्रियश गेला वरती. तर आता जाऊ पटकन. तिथे या साईडला एक मंदिर दिसते बघा, थोडा कॅमेऱ्याने दिसेल का माहीत नाही. इथं मंदिर आहे, इथं जाऊ, इथं फोटो काढू, तिथं मंदिर बघू, थोडा आजूबाजूचा परिसर फिरू. लगेच आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करू, कारण की वाटलं 2:30. टाईम खूप आहे. उतरून आपला काहीतरी 20 मिनिटांमध्ये पण होऊ शकतं आहे. तर चला जाऊया वरती. बघूया, नॉनस्टॉप व्हिडिओ काढते. ये भगवा रंग 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 ये. पोचलो आपण त्या सुलक्याच्या पायथ्याखाली. हा बघा, इथं भगवा फडकतोय आपला आणि प्रियश गेल्या वरती. पण सूर्य त्या बाजूने म्हणून फोटो येत नाही, तरी पण आम्ही काढून घेत आहोत. मंदिरातून परत आलो, परत एकदा ट्राय करू. काय दिसत नाही सध्या. प्रियश बसले बघा. चला प्रियशचे फोटो काढतो, नंतर मंदिराकडे जाऊ. कसला भयानक दिसते सुलका बघा, डेंजर. पूर्ण 0.5x मध्ये समजणार नाही, म्हणून मी 1x मध्ये दाखवते तुम्हाला. कसला भयानक दिसतंय. सूर्य या साईडून आहे म्हणून दिसत नाही तो नीट. एकदम असा उंचची उंच अशी भिंत, एकदम अशी दगडाची तयार झालेली आहे. असं बोलतात का ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे
हे शुल्के तयार झालेले आहेत. आणि हा किल्ला नाही आहे, मी मागाशी सांगितल्याप्रमाणे याचा वापर म्हणजे शुल्क्यांचा वापर काय बोलतात टेहाळणीसाठी केला जात असत. तर त्याच्यासाठी तेवढंच इतिहास आहे याचा. आणि इथे काय फोटो चांगला येत नाही, तर मंदिरातून जाऊन येऊ. चला आपण पहिले मंदिराकडे जाऊ. साईडून रस्ता आहे, मंदिरामध्ये जाऊ, दर्शन वगैरे घेऊ, तिथे थोडा आराम करू. नंतर थोडा सूर्य मावळला ना तर इथे फोटो चांगला येईल. फोटो काढूनच जाऊ, आम्हाला फोटो पाहिजे. या बघा हा रोड चालला इथून, हा रोड जाते मंदिराकडं. चला जाऊ. कसला भारी एरिया आहे बघा ना. महिन्यातून एक तरी ट्रेक केलीच पाहिजे, मूड फ्रेश होऊन जाते एकदम. रोड बघा कसला भारी आहे, कसला भयानक वाटते. असं वाटते डायरेक्ट दगड पडल अंगावर. कॅमेऱ्यात तुम्हाला समजून नाही येणार, तुम्ही इथं प्रत्यक्षात या मग तुम्हाला समजेल. इथं बघा कशी दरी वाटते, इथं बघा कशी कातलाच्या खाली दरी तयार झालेली आहे, जबरदस्त. पोचू आता मंदिराच्या इथं जवळच आहे. आम्ही थोडा रील शूट करून येत आहोत. आमचं जवळजवळ 1.5 ते 2 तास आमचा रीलमध्येच गेला आहे. 1.5 तास नाही, 1 तास, 1-1.5 तास रील ना फोटोमध्येच गेला आहे. तो फोटो आम्हाला पाहिजेच. तो फोटो नाही आला, तो एक त्या फोटोसाठीच खा चालू आम्ही. तो फोटो आलाच पाहिजे, काय पण करून आलाच पाहिजे. इथं वस्तीला थांबू, पण संध्याकाळीच येते ना फोटो तसा पेक्षा. संध्याकाळीच तसा फोटो येतोय भगव्यासोबत. तर राहू असं एक नंबर खतरनाक फोटो येते. तो फोटो काढूनच जाऊ. रोड किती भारी बघा ना इथून, जबरदस्त. इथं शिवकालीन काय अवशेष बघायला भेटतात का ते पण बघू आपण. टाके बिके पाण्याच्या अजूनपर्यंत दिसलं नाही, पुढं असलं तर असू शकतात. मंदिर तर आहे भैरवनाथाचा. चला जाऊ. दम का लागते. पहिली ट्रेक आहे ना, पहिली ट्रेक नाही, 6 महिन्यातून पहिली ट्रेक. दम लागते थोडा. आली का व्हिडिओ चांगल्यापेक्षा. इथून चालत पण व्हिडिओ शूट करत चालू. या एरियात पण जवळजवळ 15 मिनटं घालवली. चला जाऊ असते जबरदस्त. असं वाटतं इथे थांबूनच राहावं. मंदिराच्या इथं पोचलो. इथं बघा मस्त पायऱ्या गेल्यान, पायऱ्या जातात मंदिराच्या इथं. चला जाऊ, दर्शन घेऊ. इकडे मग रस्ता जाते थोडाफार, पण आपण रिस्क नाही घेणार. चला जाऊ, पहिले दर्शन घेऊ. चला. 2 सुलक्यांच्या मध्ये ना मंदिर आहे, आणि 2 सुलक्यांच्या मध्ये ती एवढी गॅप आहे बघा. कुठला तैल आहे ना कुठला तैल आहे ना कुठला बैल ते माहीत नाही मला. हा एक शुल्क आहे, हा एक शुल्क आहे. हा तैल असेल किंवा हा बैल असेल, हा तैल असेल किंवा हा बैल असेल. कसला भयानक वाटते एरिया, जबरदस्त. इथं बघा नैसर्गिक दगडाला आकार आला आहे. इथं डायरेक्ट दरी. मंदिराच्या आतमध्ये परिसर बघा. इथं असा कुंड टाईप आहे, पाणी आहे वरती, जबरदस्त. आणि इथं मंदिर आहे. चला पाया पडू, तुम्ही पण पाया पडून घ्या. काल भैरव देवा की जय. इथे काय लिहिलं आहे, नमस्कार शिवभक्तो, या शिवतीर्थावर आपले स्वागत. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांचा समय सूचकता या गुणाचे स्मरण करा. जय भवानी, जय शिवराय. चला पाया पडून घेऊया. दर्शन करून मस्त अर्धा तास झोप काढली. आता मस्त थंडावा झाला आहे. चला तर जाऊ त्या स्पॉटवर फोटो काढायला. चला मित्रांनो, फोटो वगैरे काढून झाला आहे आमचा. पाहिजे तसे फोटो आले, व्हिडिओ आल्यात. मस्त आता रील्स वगैरे टाकू. इथं सूर्यदेवता बघा आता मस्त मावळणारच आहेत. आता आम्ही पण खाली उतरायला घेतो. एरिया बघा कसा झाला आहे. तर हा व्लॉग आपण इथंच एंड करू. छोटासा व्लॉग होता,
छोटीशी ट्रेक होती, अर्ध्या पाऊण तासाची आणि छोटासा व्लॉग होता. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय शिवराय.